नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये UPSC मेन्स 2020चा GS2चा जो पेपर आहे त्याचं डिस्कशन आपण घेणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. तर बघूयात GS2चं सिलेबस बघूयात आधी की कुठल्या कुठल्या गोष्टींवर आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहे. सगळ्यात बेसिक गोष्ट आहे, कुठल्याही पेपरचं डिस्कशन तुम्ही करतात किंवा तुम्ही ज्यावेळेस ॲनालिसिस करता स्वतः, त्याचं सिलेबस तुमच्या समोर पाहिजे. या पेपरचं जर वैशिष्ट्य बघायचं झालं तर म्हणजे GSचे पेपर 2 आणि पेपर 3. आता ॲक्च्युली हा पेपर 3 याला असं म्हटलं गेलेलं आहे. हा पेपर 3 आहे ॲज पर UPSC. बघा, पहिला होता essay, दुसरा होता GS1, आता हा GS2 आणि ॲक्च्युअल जनरल स्टडीज 2 आहे हा. ओके, सो हा GS2 आहे आणि पेपर 3 आहे. ओके, हे UPSCच्या साईटवरचं सिलेबस आहे. दुसरा जो मुद्दा आहे याच्यामधला, हा जो पेपर आहे तो पेपर स्टिक टू सिलेबस आहे. सिलेबसच्या बाहेरची कुठलीही गोष्ट तुम्हाला याच्यात आढळणार नाही. सिलेबस प्लस करंट असं याचं स्वरूप आहे. म्हणजे एकंदरच तुम्ही आधीचे लेक्चर्स बघितले असतील, मी त्याच्यात क्लिअर केलेलं आहे प्रत्येक वेळेस. GS2 आणि GS3 हे दोन्ही जे पेपर्स आहेत हे करंटचं रिफ्लेक्शन असतं की करंट सिनॅरिओमध्ये आता सध्या काय चालू आहे आणि त्याचं स्टॅटिक काय आहे आणि त्याच्यानुसार तो प्रश्न फ्रेम होतो. आणि मोस्ट प्रॉब्ली GS2 GS3 तुमचं करंटवर होल्ड जितका चांगला राहील, जितके न्यूजमधले टॉपिक्स तुम्ही चांगले कराल तर ते तुम्हाला हेल्पफुल ठरतात. म्हणजे बघा, हे काही रॉकेट सायन्स नाही आहे. ज्या काही गोष्टी न्यूजमध्ये आहेत त्या जर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रिपेअर केल्या तर त्या तुम्हाला इथं हेल्पफुल ठरतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हॉट टॉपिक्स जे काय असतात की वारंवार, म्हणजे साधी गोष्ट आहे की याच्यामध्ये COVID-19 WHO विचारलेलं आहे. आपण कितीतरी वेळा हे डिस्कस केलं. आपण का डिस्कस केलं? कारण नंबर ऑफ टाईम्स याचे आर्टिकल्स आलेले आहेत. USने जे काही बॅकआउट केलं होतं WHOमधून, त्याच्यानंतर मग चायनाचा जो इश्यू होता, WHO प्रश्नचिन्ह उभे केले गेलेत. तर अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्यामुळे WHO कितीने काय आर्टिकल आलेत आणि ते आपण रेग्युलर करंटमध्ये डिस्कस केलेत. सो मुद्दा एवढाच आहे की जे हॉट टॉपिक आहेत की ते हॉट टॉपिक्स तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल या पेपरमध्ये तुम्ही जर पॉवर्टी, आता बघा, पॉवर्टीशी रिलेटेड सरळ सरळ प्रश्न GS1मध्ये पण होता. पॉवर्टीशी रिलेटेड कितीने काय गोष्टी घेतल्या आपण. पॉवर्टीची बेसिक कन्सेप्टचं लेक्चर आपण बनवलं होतं है ना. कारण गरिबी आणि त्या सगळ्या गोष्टी एकंदरीतच COVID-19मुळे लॉकडाऊन झालं, लोकांचे जॉब गेलेत, गरिबी समोर आली. सो पॉवर्टीचा विचार करता GS1मध्ये प्रश्न होता. GS2मध्ये सलग एकाखाली 1-2 प्रश्न आहेत बघा, 15-15 मार्काचे, 30 मार्क पॉवर्टीला गेले. तुम्ही याच्या आधीचे लेक्चर जर प्रॉपर बघितले असतील, मी त्याच्यात वारंवार सांगितलं होतं अनएम्प्लॉयमेंट, पॉवर्टी याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार. इथं 30 मार्क सलग एकाखाली 1-2 प्रश्न आहेत. मग आता बऱ्याचदा असं होतं की GS1मध्ये पण पॉवर्टीवर प्रश्न, GS2मध्ये पण, GS3मध्ये पण येऊ शकतो. मग याचा फक्त स्वरूप वेगळं असतं की इथं जो आहे पॉवर्टीचा इश्यू जो आहे, गरिबीचा जो इश्यू आहे, तो धोरणात्मक याच्यातून गरिबी कशी येते किंवा तुमची जी काही पॉलिसी फेल्युअर आहे तिच्यामधून गोष्टी कशा वर्क होतात आणि मग गरिबी समोर येते, तर ते मुद्दे आहेत. मग आता याच्यामध्ये तुम्ही सिलेबस बघून घेऊयात. सिलेबसमधल्या कुठल्या कुठल्या गोष्टींवर प्रश्न आलेले आहेत. तर बेसिक इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं जे काही हिस्टोरिकल वगैरे आहे ते सिलेबसला आहे. त्याचं फंक्शन जे आहे, युनियन, स्टेट वगैरे वगैरे. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे की फेडरल स्ट्रक्चर जे आहे, केंद्र राज्य संबंध, याच्यावर इतकी चर्चा झाली होती. त्याच्यानंतर 370 नंतरचं केंद्र राज्य संबंध असेल किंवा कोविडच्या याच्यामध्ये जे काही मिसकम्युनिकेशन चालू होतं किंवा काही राज्यांच्या बाबतीत GSTवरून पण फेडरलचा मेजर इश्यू होता आणि तो अजूनही चालू आहे. तर फेडरल स्ट्रक्चर जे आहे, केंद्र राज्य संबंध, त्याच्यावर प्रश्न येईल असं मी बऱ्याचदा तुम्हाला सांगितलं होतं, प्रिलिम्सला सांगितलं होतं. तर तो प्रश्न पण याच्यात रिफ्लेक्ट होतो. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की एकंदर पार्लियामेंटच्या बाबतीमध्ये प्रश्न राज्यसभेवर आलेला आहे बघा. सो राज्यसभेवरच डायरेक्टली प्रश्न आहे की राज्यसभा एकीकडं तुम्हाला दिसतं का, की बाबा जस्ट लाईक अन टूथलेस ट्रायगर, त्या पद्धतीने. त्याच्यानंतर मग ज्युडिशरीवर प्रश्न आहेत. UK आणि भारत त्यांच्या ज्युडिशरीचं डिफरन्शिएशन विचारलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यावर डायरेक्टली पहिलाच प्रश्न आहे बघा, है ना, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट, पहिलाच प्रश्न, पहिला याच्यातून सुरुवात होते. त्याच्यानंतर मग कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आणि त्या सगळ्या ज्या काही आहेत, तर कॉन्स्टिट्यूशनल बॉडीजवर जर तुम्हाला प्रश्न बघायचा झाला तर है ना, तिच्यावरही प्रश्न आपल्याला याच्यात दिसतात. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की एकंदरीतच गव्हर्नमेंटच्या पॉलिसी, त्याचे इंटरव्हेन्शन्स जे काही आहेत. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे ह्या सिलेबसमधला की तो म्हणजे बघा, हे पॉवर्टी अँड हंगर. इथं पॉवर्टी आहे, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. हेल्थवर प्रश्न विचारलेला आहे,
है ना. एज्युकेशन इथं पण आहे बघा, एज्युकेशनवर डिजिटलायझेशन एज्युकेशन हा प्रश्न GS1मध्येही आलेला आहे. म्हणून बऱ्याचदा असं जे होतं ना की हे ओव्हरलॅप होतं आहे का असं वाटायला लागतं आपल्याला. तर इथला जो मुद्दा आहे, हे टॉपिक जे आहेत जरी हे कॉमन असले पण इथला मेजर मुद्दा जो आहे तो म्हणजे पॉलिसीच्या बाबतीतलं त्याचं रिलेशन किंवा धोरणात्मक मुद्दे जे आहेत ते इथं लक्षात घेतले जातात. त्याच्यानंतर जे काय आहे की गव्हर्नन्स, गव्हर्नन्सवर प्रश्न विचारलेला आहे. आता गव्हर्नन्स तुम्हाला GS4मध्येही प्रश्न येऊन गेलेला आहे, तर तोही एक महत्त्वाचा आस्पेक्ट तिकडच्या बाजून. तो हे जे मुद्दे आहेत ते बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कॉमन आढळतील प्रश्न तिच्यातले. सिव्हिल सोसायटी तुम्हाला तिकडेही विचारली जाऊ शकते. सो रोल ऑफ सिव्हिल सोसायटी इन डेमोक्रेसी GS4मध्ये विचारलं जाऊ शकतं. इंडिया नेबरहूडचे रिलेशन आहेत. आणि दुसरं जे आहे की बायलॅटरल, रिजनल, ग्लोबल ग्रुपिंग्स जे आहेत, मग याच्यामध्ये इंडिया, US आणि रशिया असा डिफेन्स संबंधीचा जो इश्यू आहे तो विचारलेला आहे, की जो आपण कितीतरी वेळा रशियाकडून S-400 घ्यायला US चा काय विरोध आहे. आणि त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे की कितीतरी डिफेन्सचे करार झालेले आहेत, तेही करार आपण केले होते आणि ते सगळं यांनी विचारलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे की इंडियन डायस्पोराचा प्रश्न 2017मध्ये तुम्हाला दिसतो. सिलेबस का वाचला पाहिजे, कारण इंडियन डायस्पोरासारखे जे टॉपिक्स आहेत ते बऱ्याचदा आपल्या अभ्यासले जात नाहीत किंवा त्याचं प्रॉपर मटेरियल मिळत नाही. मग ज्यावेळेस न्यूजमध्ये त्या गोष्टी असतात त्यावेळेस तुम्ही ते प्रिपेअर करणं फार गरजेचं असतं. त्याच्यानंतर जे काही इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट्स आहे, जसं WHO चा प्रश्न विचारलेला आहे, COVID-19 आणि WHO, मग ते तिथेही तुम्हाला बघता येतं. सो सिलेबस एक प्रॉपर करा, है ना. वाटलं तर आपण हा सिलेबस प्रॉपर डिस्कस केलेले लेक्चर्स घेऊयात येत्या काळामध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न बघा, देर इज नीड फॉर सिम्प्लिफिकेशन फॉर प्रोसिजर ऑफ डिस्क्वालिफिकेशन ऑफ पर्सन फाउंड गिल्टी टू करप्ट प्रॅक्टिसेस अंडर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट. मधल्या काळामध्ये कितीतरी सदस्य जे होते विधानसभेचे असतील की त्यांना त्यांचे सदस्यत्व रद्द करणं वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या होत्या. मग अपोजिशन पार्टीच्या स्टेजवर ते गेलेत वगैरे. हे सगळे डिबेट्स आपल्या स्पॉटलाईट इयरबुकमध्ये सुद्धा आहेत. आणि त्याच्यामुळे मग त्याचं सिम्प्लिफिकेशन करणं आणि त्या सगळ्या गोष्टी, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट सिलेबसमध्ये डायरेक्ट मुद्दा आहे, डायरेक्ट प्रश्न आहे, करंटमधलाच मुद्दा आहे. त्याच्यानंतर रिसेंट अमेंडमेंट टू द राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जे कुठलेही कायदे असतील, ज्या कुठल्या कायद्यांमध्ये चेंजेस होतात ते तुम्ही केले पाहिजेत. म्हणजे याच्यामध्ये आता जो काही आपला ॲग्रिकल्चर ॲक्ट्स वगैरे त्याच्यावरही प्रश्न आहे. सो राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट त्याच्यामध्ये झालेले चेंजेस हे पण आपण कव्हर केलेलं आहे, है ना. स्पॉटलाईट इयरबुक 2020 तुम्ही बघू शकता. आणि एकंदरीतच है ना, हा मुद्दा काय असा खूप काही कुठं शोधण्यासारखा की बाबा माहीत नाही असा नाही आहे. राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टमधले चेंजेस आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या बाबी आहेत तर त्या बघणं आपण क्रमप्राप्त होतं. करंटमधला मुद्दा सरळ आहे. त्याच्यानंतर फेडरल स्ट्रक्चरवरचा प्रश्न आहे बघा पुढचा. म्हणजे मॅक्झिमम जे काही सिलेबसमधले मुद्दे आहेत त्यांना कव्हर करणारा हा पेपर आहे. मग आता इथं कोऑपरेशन, कॉम्पिटिशन आणि कन्फ्रंटेशन हॅज शेप नेचर ऑफ फेडरलिझम इन इंडिया, फेडरेशन इन इंडिया. आणि मग तिच्यामधून कशा सहयोग सहयोग आहे, कुठं स्पर्धा आहे, कुठं संघर्ष आहे, त्याची उदाहरणं तुम्ही दिली पाहिजेत. म्हणजे या 3 गोष्टी आहेत, 3 कीवर्ड्स आहेत तिथं. या 3ही कीवर्ड्सला तुम्ही विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. मग कुठं कोऑपरेशन झालं, कुठं कॉम्पिटिशन झाले, कुठं कन्फ्रंटेशन आहे, तर हे सगळं आलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे विचारलं आहे ना तेवढं तुम्ही लिहा. कीवर्ड्स जे आहेत त्याला फोकस करा, गोष्टी तुमच्यासाठी खूप सोप्या होतील. सो फेडरेशन मी तुम्हाला सांगितलं होतं याच्याही आधी. जी लोक रेग्युलर ते करतात बघा, म्हणजे साधी गोष्ट आहे, तुम्ही कुठलाही प्लॅटफॉर्म फॉलो करत असाल, तुम्ही जर तो रेग्युलर फॉलो केला तर तिच्यामधून गोष्टी खूप फ्रुटफुल होतात. तो कुठलाही प्लॅटफॉर्म असू देत. पण एक गोष्ट आहे की ह्या गोष्टी खूप काही रॉकेट सायन्ससारख्या नाही आहेत. हे रेग्युलर न्यूजमधलं आहे आणि करंट ओरिएंटेड ह्या जो अप्रोच आहे तो GS1 GS3मध्येही तुम्हाला अशाच पद्धतीने गोष्टी दिसतील. ज्युडिशियल सिस्टीम इंडिया आणि UK. मग आता बऱ्याचदा आतापर्यंतचं कसं आहे किंवा लक्ष्मीकांत वगैरे की इंडिया US हे कंपॅरिझन असतं. मग आता हे इंडिया UK आणि त्या सगळ्या गोष्टी, कारण एकतर आपल्याकडची जनता जी पळून गेलेली आहे, ते माल्ल्या आणि ते प्रकरण असेल, नीरव मोदी असेल, मग त्या वेगवेगळ्या देशांमध्ये तिथं कशा पद्धतीने गोष्टी होतात, UKची ज्युडिशियरी का न्यूजमध्ये आहे. सो अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत की ज्युडिशियल प्रॅक्टिसेस आणि ऑल दॅट. तर ज्युडिशियरी जी आहे ती आता एक हॉट टॉपिक आहे बघा, ज्युडिशियरी. कारण ज्युडिशरीच्या बाबतीमध्ये बघा, कुठलीही गोष्ट असू देत ती न्यायालयात जाते आजच्या डेटमध्ये. रिझर्वेशन असू देत किंवा आता ॲग्रिकल्चर ॲक्ट संबंधीचा इश्यू असू देत किंवा म्हणजे कुठलाही इश्यू असला तर शेवटी सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करावा लागतो. आणि बऱ्याचदा मग ज्युडिशियल ॲक्टिव्हिजमसारखी गोष्ट आपण बघतो की ज्याच्यावरही प्रश्न ऑलरेडी आलेले आहेत. बऱ्याचदा स्वतःहून हस्तक्षेप करतं. स्पीकरचा जो रोल होता त्याच्यावर मीम्ससुद्धा बनवलं होतं मी. आणि वन्स अ स्पीकर ऑलवेज अ स्पीकर, म्हणजे तुम्ही ऑब्जेक्टिव्हिटी ठेवली पाहिजे.
है ना, तुम्ही लोकसभेच्या बाबतीमध्ये की स्पीकरचे जे निर्णय आहेत त्याच्यावर बऱ्याचदा प्रश्नचिन्ह उभं केलं गेलेलं आहे. म्हणजे पार फक्त लोकसभा असं नाही, विधानसभेतले स्पीकर असतील वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याच्यावरही प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं होतं. गव्हर्नर पण तेवढाच हॉट टॉपिक होता की तोही अपेक्षित होता, फक्त गव्हर्नरवर नाही आला, स्पीकरवर आला प्रश्न. तर जे न्यूजमध्ये आहेत की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बाबा वन्स अ स्पीकर ऑलवेज अ स्पीकर, डू यू थिंक दॅट दिस प्रॅक्टिस शुड बी अडॉप्टेड टू इम्पार्ट ऑब्जेक्टिव्हिटी टू द ऑफिस ऑफ स्पीकर ऑफ लोकसभा. म्हणजे लोकसभेमध्ये असं करायचं का, वन्स अ स्पीकर टू ऑलवेज स्पीकर, मग ती ऑब्जेक्टिव्हिटी राहिली पाहिजे. आणि कुठंतरी मग तो पक्ष आणि त्या सगळ्या गोष्टी परत येतात किंवा स्वतःचा पक्ष त्या स्पीकरवर त्याला प्रेशराईज करायचा प्रयत्न करतो की तू आम्हाला फेवर कर, पण त्या पद्धतीने गोष्टी व्हायला नकोत. आणि मग व्हॉट कुड बी इट्स इम्प्लिकेशन्स फॉर द रोबीज फंक्शनिंग ऑफ पार्लमेंटरी बिझनेस इन इंडिया. सो तुम्हाला हे खूप प्रॉपरली विथ एक्झाम्पल्स की कधी काय काय इश्यू झालेले आहेत ते विथ केस स्टडी तिथं देणं गरजेचं आहे. 6वा प्रश्न बघा, in order to enhance the prospect of social development, sound adequate health care policies are needed, particularly in the field of geriatric and maternal health care. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की एकंदरीतच तुम्ही जर बघितलं की जरा चिकित्सा मातृ है ना स्वास्थ्य वगैरे, इथं हेल्थ हा टॉपिक आहे, पण हेल्थ हा टॉपिक कसा आहे की हेल्थ केअर पॉलिसीजबद्दलचं ते बोलत आहेत. म्हणजे धोरणात्मक याच्यातून तुम्हाला याचं विवेचन करायचं आहे. म्हणजे आता तुम्ही जर बघितलं कोविड-19मुळे सगळी यंत्रणा कोविडच्या मागं लागली आणि कुठंतरी मॅट्रोनल हेल्थवर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला दिसायला लागला. जरा हेल्थ जे आहे, जेरियाट्रिक जे काय आहे की जेरियाट्रिक त्याच्यामध्ये है ना जे काही ओल्ड पीपल अँड ऑल दॅट, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला बेसिकली पॉलिसीजमध्ये काय लॅकुना आहेत की पॉलिसीमध्ये ते आपण धरतो का. आयुष्यमान भारतसारखी स्कीम आहे, पण मग त्याच्यासाठी आपण टिपिकल काही यांच्याकरता पॉलिसीज बनवल्या आहेत त्या इम्प्लिमेंट करतो का. म्हणजे मॅटर्नल हेल्थसाठी कितीतरी स्कीम आहेत, मग एवढ्या एक ना धड भाराभारा चिंता करायची गरज आहे का, याच्याऐवजी तुम्ही अजून काय करू शकता. मग त्याच्याकरता तुम्ही ती नीती आणि त्या संबंधीच्या गोष्टी देणं अपेक्षित आहे. मग याच्यामध्ये सगळ्यात बेसिक काय असतं की तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल्स करंटमधून देणं, त्याला जोड लावणं आणि त्याच्यातून मग ते अजून जिवंत होतं ते उत्तर. इन्स्टिट्यूशनल क्वालिटी इज अ क्रुशियल ड्रायव्हर फॉर ऑफ इकॉनॉमिक परफॉर्मन्स. आता साधी गोष्ट आहे की इन्स्टिट्यूशनल क्वालिटी असली तर गोष्टी होणार. आणि सजेस्ट रिफॉर्म्स इन सिव्हिल सर्व्हिस फॉर स्ट्रेंथनिंग डेमोक्रेसी. आता सिव्हिल सर्व्हिसचा जो रोल आहे तर याच्यावर अख्खं GS4 आहे बघा हे. आणि दुसरा मुद्दा जो येतो की सिव्हिल सर्व्हिससाठी मधल्या काळामध्ये स्कीमही आली. सिव्हिल सर्व्हिसचा जर तुम्ही विचार केला असेल तर कर्मयोगी आणि ते सगळं स्कीम्स आणि त्याच्यामधून अजून चांगलं स्ट्रेंथन करायचं. म्हणजे एकीकडं हा जो डिबेट आहे सिव्हिल सर्व्हिसचा की ICS टू IAS झालं, पण वी कुडंट चेंज द ॲटिट्यूड ऑफ दिस पीपल. तर तो जो मुद्दा आहे तो इथं खूप चांगल्या पद्धतीने काय काय रिफॉर्म्स केले पाहिजे जेणेकरून चांगलं आउटपुट देणारी इकॉनॉमिक परफॉर्मन्स देणारी इन्स्टिट्यूट आपण जन्माला घालू शकतो किंवा तो जो काही परफॉर्मन्स आपल्याला हवा आहे. आणि सिव्हिल सर्व्हिसबद्दलचं हे जे मत आहे किंवा याच्यात लॅटरल एंट्रीचा विचार झाला, कितीतरी गोष्टी आहेत, मग त्या सिव्हिल सर्व्हिसला जोडून घेणं, याच्या आधीचे रेफरन्सेस देणं है ना आणि त्याला ते लिहिणं, तर तो एक महत्त्वाचा ॲस्पेक्ट याच्यामध्ये राहील. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की द इमर्जन्स ऑफ 4th इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. आता 4th इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन ही काही 2020ची गोष्ट नाही, हे आधीपासून चर्चेत असणारं आहे की डिजिटल रिव्होल्यूशन आहे. आणि त्याच्यामुळे गव्हर्नन्स जे काही आहे तर इंटिग्रल पार्ट ऑफ गव्हर्नमेंट. गव्हर्नन्स सिलेबसमध्ये डायरेक्टली मुद्दा आहे आणि ज्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला आणि त्याला जोडून घेतलेला आहे की 4th इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. मग आता इथं तुम्हाला शॉर्टमध्ये हे है ना सांगता आलं पाहिजे की कसं सुरू होतं आहे 1st, 2nd, 3rd, 4th. मग त्याचं डिजिटल रिव्होल्यूशन. आता साधी गोष्ट आहे की हाच प्रश्न तुम्हाला स्पेसिफिक करून एज्युकेशनमध्ये GS1मध्ये विचारलेला आहे. सो है ना थोडंफार चेंजेस करून तेच असतं बघा, खूप जास्त तुम्हाला करायची गरज नाही आहे. हाच प्रश्न खूप स्पेसिफिक एज्युकेशनच्या बाबतीत GS1मध्ये विचारून झालेला आहे. सो डिजिटल रिव्होल्यूशन आणि त्या सगळ्या गोष्टी. तर म्हणजे याचं सगळ्यात दूरच येणार ॲप्लिकेशन की जसं कोविड-19च्या काळामध्ये वॉलेट जे आहे ना त्याला कसं तुम्ही बघता. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातलं त्याचं डिजिटलायझेशनचं इम्पॅक्ट काय आहे तो तुम्हाला इथं अपेक्षित आहे. आणि क्रिटिकली एक्झामिन द रोल ऑफ WHO इन प्रोव्हाइडिंग ग्लोबल हेल्थ सिक्युरिटी ड्युरिंग द कोविड-19 पॅन्डेमिक. आता हिच्यावर कितीने काय लिहून आलं, कारण सरळ USनेच आरोप केला होता की सगळं चायना ओरिएंटेड WTO काम करतं आहे आणि USला जी काही मदत WTOकडून अपेक्षित होती किंवा जगाच्या बाबतीमध्ये ती झालेलं नाही आहे. WTOच्या बाबतीमध्ये WHO बाबतीमध्ये गोष्टी ज्या आहेत त्या खूप प्रॉपरली होणं गरजेचं होतं असा आरोप USने केला. US बॅकआउट झालं. US जो काही हेल्प करत होती, फायनान्शियल हेल्प करत होती, त्या गोष्टी बाजूला गेल्यात. तर हे जे आहे हे फार फार महत्त्वाचं आहे
आणि याच्यावर आर्टिकल्स खूप आले होते. सो करंटमधला खूप हॉट टॉपिक होता हा. आता जो बायडन जे आहेत त्यांनी म्हटलं आहे की ते परत एकदा विचार करणार आहेत की जॉईन करायचं WHO म्हणून. पण एक गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की रेग्युलर एडिटोरियल बघणं, जे काही न्यूजमधले मुद्दे आहेत ते बघणं आणि तिच्यातून गोष्टी खूप प्रॉपर होतात. आता जो पुढचा मुद्दा आहे बघा, तो म्हणजे काय की इंडियन डायस्पोरा बऱ्याचदा काय होतं ना की आपण रेग्युलर जे बुक्स वाचतो तिच्यात ते तेवढं प्रॉपरली कव्हर होत नाही. म्हणून 2017मध्येही हा प्रश्न होता डायस्पोरा संबंधीचा. अ डिसिजिव्ह रोल प्ले इन अ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमी ऑफ अमेरिका अँड युरोपियन कंट्रीज. आता साधी गोष्ट आहे की है ना, मोदी गेले होते बघा US मध्ये आणि त्याच्यानंतर मग ट्रम्प आले, नमस्ते ट्रम्प, त्याच्यानंतर हाऊडी मोदी. हे काय आहे की तिथला जो डायस्पोरा, तिथली जी लोकं आहेत त्यांचा जो रोल आहे की अमेरिकन पॉलिटिक्समध्ये, की ज्या पद्धतीने म्हणजे त्यांचं वोट आणि त्या सगळ्यासाठी एवढा सगळा घाट घातला गेला होता. सो अशा कितीतरी गोष्टी आहेत आणि एकंदरच इंडियन डायस्पोराचा रोल अमेरिका युरोप त्या याच्यात खूप महत्त्वाचा आहे. त्याचे एवढं सगळं हाऊडी मोदी वगैरे हे सगळे कार्यक्रम झालेत, तर ते रेफरन्सेस देऊन मग याला एक्सप्लोअर करणं फार गरजेचं आहे की राजकारणामध्ये आज ती लोकं आहेत, आपल्या भारतीय वंशाची लोकं राजकारणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघतो. तर कशा पद्धतीने हे सगळं आहे की त्याच्या केस स्टडीज आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं विथ एक्झाम्पल्स बघा. इथं प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं कमेंट विथ एक्झाम्पल. बघा 10वा प्रश्न होता हा आणि 10 मार्काला 150 शब्द. आता याच्यामध्येही कसल्याही पद्धतीने चेंजेस झालेले नाही आहेत. साधी गोष्ट आहे, 15 मार्क 250 शब्द त्याचे 10 प्रश्न आणि 10 मार्काचे 150 शब्दात लिहायला 10 प्रश्न. सो नो चेंज. 2017पासूनचा पॅटर्न आहे, कसलाही चेंज याच्यात नाही. टेक्निकल जसं GS1मध्ये नव्हता GS2मध्ये. शक्यतोवर झाला तर एक जनरल आहे की सर्वांमध्ये होतो, अदरवाईज होत नाही. पुढचं बघा आता, इंडियन कॉन्स्टिट्यूशन एक्झिबिट सेंट्रलायझिंग टेंडन्सीज टू मेंटेन युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ अ नेशन, इल्युसिडेट इन द पर्स्पेक्टिव्ह ऑफ Epidemic Diseases Act 1897, Disaster Management Act 2005 and recently passed Farm Acts. आता याच्यामध्ये सिंपल आहे की आपण इपिडेमिक डिसीजेस ॲक्टवरचं लेक्चर घेतलं होतं, डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टची चर्चा आपण बऱ्याच वेळा केलेली आहे आणि आता ॲग्रिकल्चर ॲक्टचं पण लेक्चर तुमच्यासमोर आहे. मग ह्या सगळ्या याच्यामध्ये एक आहे की राष्ट्राची एकता अखंडता बनवून ठेवण्यासाठी भारतीय संविधान जे आहे ते केंद्रीकरण करायची प्रवृत्ती त्याची जी आहे ती प्रदर्शित करतं आणि मग हे परत कुठंतरी त्या फेडरल स्ट्रक्चरशी पण परत जोडलं जातं की केंद्रीय सेंट्रलायझिंग करायचं याला सगळ्याला. मग आता याच्यात तुम्हाला हे रेफरन्सेस 3 इथं आहेत, तिघी ॲक्ट आहे, ते या तिघी ॲक्टला तिथं प्रॉपरली समोर ठेवणं आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे जे इश्यू आहेत ते समोर ठेवणं गरजेचं आहे. तिच्यातून गोष्टी प्रॉपरली वर्क होऊ शकतात. आता हा पण सगळा करंटचा मुद्दा आहे, इपिडेमिक डिसीजेस ॲक्ट. हे सगळं कोविड-19च्या काळामध्ये याच्यामध्ये चेंजेस केले गेलेत है ना. डॉक्टरांवरचे हल्ले असतील किंवा त्यासंबंधीच्या प्रोव्हिजन्स असतील, तर हे सगळं जे आहे हे कुठून आलं तर हे करंटमधून आलेलं आहे. ओके. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, ज्युडिशियल लेजिस्लेशन इज antithetical to the doctrine of separation of powers as a invest in the Indian Constitution. Is this context justify the filming of a large number of public interest petitions praying for the issuing guidelines to executive authorities? आता याच्यामध्ये जे काय आहे ज्युडिशियल लेजिस्लेशन किंवा न्यायिक विधायन, मग आता तुम्हाला हे एक्सप्लेन करणं की ही काय गोष्ट असते. एक गोष्ट लक्षात ठेवायची, बरोबर, कीवर्ड्स तुम्हाला प्रत्येक तिथं प्रॉपरली एक्सप्लेन करणं अपेक्षित असतं. मग आता ह्या सगळ्या याच्यामध्ये परत सेपरेशन ऑफ पॉवर्स आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत है ना, मग वेगवेगळ्या याच्यात असतील. मग इंडियन कॉन्स्टिट्यूशन कशा पद्धतीने सेपरेशन ऑफ पॉवर करतं आणि मग तिच्यामध्ये ज्युडिशियल लेजिस्लेशन कसं वर्क करतं आणि मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं. आता हे जे आहे की हे टिपिकल बेसिक कन्सेप्ट्स आहेत आणि या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला प्रॉपरली माहीत असल्या तर तिच्यावर तुम्ही प्रॉपरली लिहू शकता. सो बेस तुमचा चांगला असणं गरजेचं आहे पॉलिटीच्या बाबतीमध्ये. 13वा प्रश्न बघा, स्ट्रेंथ अँड सस्टेनन्स ऑफ लोकल इन्स्टिट्यूशन्स. परत आहे पंचायती राज अँड ऑल दॅट. लोकल इन्स्टिट्यूट जे आहे की इंडिया हॅज शिफ्टेड फ्रॉम देअर फॉर्मॅटिव्ह फेज ऑफ फंक्शन्स, फंक्शनरीज अँड फंड्स टू द कंटेम्पररी स्टेज ऑफ फंक्शनॅलिटी. Highlight the critical challenges faced by the local institutions in the terms of their functionality in the recent time. सो लोकल इन्स्टिट्यूटचे इश्यूज काय आहे, कशा पद्धतीने आपण त्याला डील करायचं होतं ते नाही करू शकलो, तर ते सगळंच की फंक्शन्स, फंक्शनरीज अँड फंड्स आणि मग नंतर फंक्शनॅलिटी. तर हा फार महत्त्वाचा याच्यातला मुद्दा आहे. त्याच्यानंतर म्हणजे लोकलवर पण प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे
असं काही नाही की ते फक्त म्हणजे तुम्हाला हा ना की नॅशनल इंटरनॅशनल तो तिथपर्यंत, कारण शेवटी डिसेंट्रलायझेशन ऑफ डेमोक्रेसी आणि त्याच्यावर प्रश्न येणं अपेक्षित आहे. तो बेस आहे डेमोक्रेसीचा. राज्यसभा मी तुम्हाला सांगितलं पार्लमेंटच्या बाबतीत की राज्यसभा युजलेस स्टेपनी टायर, असं म्हटलं होतं की बाबा असं झालेलं आहे की राज्यसभा काय युजलेस स्टेपनी टायरसारखं झालेलं आहे. द मोस्ट युजफुल सपोर्टिंग ऑर्गन in the past few decades highlight the factors as well as the areas in which transformation could be visible. मग तुम्हाला काय वाटतं की राज्यसभेच्या कुठल्या याच्यामध्ये चेंजेस होणं अपेक्षित आहे? मग त्या गोष्टी, मग आता राज्यसभा इज हाऊस ऑफ अनार्की, वेगवेगळं नाही एसे पण म्हणजे याच्यावर विचारला जाऊ शकतो आणि त्यावर चर्चा बऱ्याचदा होत असते. आता राज्यसभेचं नावच आलेलं आहे, तर राज्यसभा टी व्ही जो आहे त्याच्यावरचे डिबेट तुम्हाला या पेपरसाठी खूप हेल्पफुल ठरतील. राज्यसभा आणि लोकसभा टी व्हीचा आता संसद टी व्ही होणार आहे, तर ती न्यूज आपण कव्हर केली होती. या राज्यसभा टी व्हीवरचे जे डिबेट्स असतात ना ते तुम्हाला GS2साठी GS3साठी खूप हेल्पफुल असतात, ते तुम्ही बघितलं पाहिजे. आणि मग याच्यावर बेसिक आहे राज्यसभा जे आहे आपलं त्याचे इश्यूज काय आहे आणि त्याला तुम्ही कशा पद्धतीने सजेशन द्याल. त्याच्यानंतर विच स्टेप्स आर रिक्वायर्ड फॉर कॉन्स्टिट्युशनलायझेशन ऑफ अ कमिशन. डू यू थिंक imparting constitutionality to the National Commission for Women would ensure greater gender justice and empowerment in India? Give reasons. आता साधी गोष्ट आहे की यांनी म्हटलेलं आहे की याला संविधानिक रूप दिलं तर तिच्यातून चांगल्या गोष्टी होऊ शकतात का. नॅशनल कमिशन फॉर वुमन खूप चर्चेमध्ये होतं. आपल्या इयरबुक 2021मध्येही त्याच्यावर टॉपिक आहे, सगळं कव्हर केलं आहे. याच्यावर आपण लेक्चरही घेतलं होतं नॅशनल कमिशन फॉर वुमेन. आणि हा सगळा जो मुद्दा आहे की त्याला कॉन्स्टिट्युशनलायझेशन केल्यानंतर जेंडर जस्टिस होईल का, एम्पॉवरमेंट होईल का. तर खरं तर असं काही नाही आहे. म्हणजे ज्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत त्या खूप 100% इफिशियन्सीने काम करतात असं दिसतं का आपल्याला, तर असं नाही आहे. सो रॅदर दॅन कॉन्स्टिट्युशनलायझेशन त्याचे जे पॉवर्स आहेत आणि त्याचं जे काम आहे ते प्रॉपरली करतं आहे का, त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं आहे का, हे जास्त महत्त्वाचं आहे. जर नॅशनल कमिशन फॉर वुमन त्याची मेंबरच असलेली व्यक्ती असं जर म्हणत असेल की महिलांनी 7च्या आत घरात यायला पाहिजे, तर त्या केसमध्ये तुम्ही कॉन्स्टिट्युशनलिझम करत त्याला कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणा, अजून काही करा, तर त्याच्यातून खूप काही तुमच्या हाताला लागणार नाही आहे. शेवटी ती मेंटॅलिटी आहे, ते परसुएशन होणं गरजेचं आहे, तो ॲटिट्यूड बदलणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे असे जे स्टेटमेंट्स असतात ते खरंच की बाबा है ना काय केलं पाहिजे, तुम्ही कुठल्या स्टेप्स घेतल्या पाहिजे, पण ते झाल्यानंतर ते खरंच वर्क होईल का, तर हे प्रॉपरली तुम्ही तिथं एक्सप्लेन करणं. 2 प्रश्न आहेत बघा इथं, 15 मार्काचा प्रश्न आहे. आता हे ज्यावेळेस असं खूप प्रॉपर असतं ना, म्हणजे की बाबा स्टेप्स इथं आहेत, मग हे तुम्ही प्रॉपरली लिहिणं, दुसऱ्या प्रश्नाला प्रॉपरली तुम्ही वेटेज देणं, तर ते फार महत्त्वाचं असतं. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रॉपरली उत्तरात येणं. द इन्सिडन्स अँड इंटेन्सिटी ऑफ पॉवर्टी आर मोर इम्पॉर्टंट इन डिटरमायनिंग प्रॉपर्टी बेस्ड ऑन इन्कम अलोन. इन्सिडन्स अँड इंटेन्सिटी ऑफ पॉवर्टी. आणि मग याच्याशी तुम्हाला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स रिपोर्ट जो आहे त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये ते ॲनालिसिस करायचं आहे पॉवर्टीचं. सो आता एक गोष्ट क्लिअर की जे रिपोर्ट्स येतात ते रिपोर्ट्स तुम्ही नीट वाचले पाहिजेत. त्याच्यामध्ये नेमक्या काय गोष्टी दिलेल्या आहेत तर त्याही तुम्ही बघितल्या पाहिजे. म्हणजे कुठलाही रिपोर्ट येतो आणि त्यातल्या त्यात खूप असे वेग रिपोर्ट नाही जे नेहमीचे आहेत, जसं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, त्याच्यानंतर मग ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलची करप्शन इंडेक्स आहे, तर तशा गोष्टी तुम्ही थोड्या बघितल्या पाहिजेत. त्याच्यानंतर खाली लगेच प्रश्न बघा परत, अँटी पॉवर्टी वॅक्सिन. मायक्रो फायनान्स इज अन अँटी पॉवर्टी वॅक्सिन. बघा हा पण पॉवर्टी, हा पॉवर्टी, म्हणजे तुम्हाला गरिबीवर 30 मार्क आहेत इथं, है ना. तर गरिबी खूप काही देऊ शकते बघा UPSCच्या बाबतीमध्ये. बघा GS1मध्ये पण गरिबी होती, GS2मध्ये पण आहे. आता ऑब्वियसली भारतात आहे म्हटल्यानंतर प्रत्येक ठिकाणी गरिबी येणारच आहे, आणि GS4मध्ये GS3मध्ये पण तुम्हाला दिसेल ती. सो मायक्रो फायनान्स जे आहे किंवा आपण त्याच्यासाठी जे काही है ना बचत गटासारख्या स्कीम वगैरे चालवतो त्याच्यातून गोष्टी होऊ शकतात. सो ते वॅक्सिनसारखं काम करतं. आणि ॲट ॲसेट क्रिएशन अँड इन्कम सिक्युरिटी ऑफ अ रुरल पुअर इन इंडिया, रोल ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप्स इन अचिव्हिंग द ट्विन ऑब्जेक्टिव्ह विथ इम्पॉवरिंग वुमन इन रूरल इंडिया. आता मग तुम्हाला याच्यात सगळं लिहायचं आहे की बाबा मायक्रो फायनान्स काय आहे, है ना, ते वॅक्सिन म्हणून कसं काम करतं. मग ॲसेट क्रिएशन, इन्कम सिक्युरिटी 2 गोष्टी आहेत, A-B. ॲसेट क्रिएशन, इन्कम सिक्युरिटीला ते कशा पद्धतीने रूरल पुअरला हे करणार आहे, हेल्प करणार आहे. रोल ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप्स पण तुम्ही इथं मेन्शन करणं, आणि त्याच्याबरोबर इम्पॉवरिंग वुमन अँड रूरल इंडिया, महिलांच्या बाबतीत कशा पद्धतीने ते वर्क करेल. सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे याच्यात विचारलेल्या प्रत्येक गोष्टीला उत्तरात हायलाईट करणं. शेवटी 15 मार्काचा प्रश्न आहे. आणि एक गोष्ट आहे की तुम्ही जर प्रत्येक कीवर्ड तिथं विचारलेल्या गोष्टीवर फोकस कराल तर ते तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल राहील. 18वा प्रश्न बघा. आता एक तर एक्सपेक्टेड होतं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020.
आता इज इन कन्फॉर्मेटिव्ह विथ द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 2030 इट इंटेंड्स टू रिस्ट्रक्चर अँड रिओरिएंट एज्युकेशन सिस्टम इन इंडिया क्रिटिकली एक्झाम द कंटेंट. म्हणजे आता सारी गोष्ट आहे की तुम्ही 2020चं धोरण घेऊन आलेलं आहात आणि दुसरं जे SDGचं लक्ष आहे 2030चं, है ना. मग ह्या सगळ्या याच्यात तुम्हाला जर परत सगळी स्ट्रक्चर बदलायचं, मग गोल 4 लेट होणार का आपला, है ना, की त्याच्याबरोबर ते विकास करणार. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खूप प्रॉपरली तिथं बघितल्या पाहिजेत आणि मग त्या अनुषंगाने ते लिहिणं अपेक्षित आहे. आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवर ऑलरेडी आपलं लेक्चर आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तिथं दिलेल्या आहेत. त्याच्याबरोबर दुसरं जे आहेत की याचे लेख वगैरे किंवा त्याचे संबंधित बाबी इयरबुकमध्ये पण आहेत. आता हे काय वेगळं आहे का, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आली, हा अख्ख्या जगाला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. फक्त त्याचं मग तुम्हाला त्याचं कोरिलेशन, त्याचं जे ॲनालिसिस आहे त्याच्याबद्दल लोकांची, तज्ज्ञांची मतं काय ते जरा बघणं गरजेचं ठरतं. आता क्वाडवर आपण इतकी चर्चा केलेली आहे, क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग जो आहे, मग क्वाड इज ट्रान्सफॉर्मिंग इटसेल्फ इंटू ट्रेड ब्लॉक फ्रॉम अ मिलिटरी अलायन्स इन अ प्रेझेंट टाइम्स डिस्कस. मला साधी गोष्ट आहे की आता हे क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग, मग याच्यामध्ये कोण कोण येतं, कुठले देश आहेत, आणि मग तुम्हाला असं वाटतं का की तो ट्रेड ब्लॉक टू मिलिटरी अलायन्स मिलिटरी अलायन्स टू ट्रेड ब्लॉक होतो. तो ऑब्वियसली आता सगळं जे काही आहे ते, है ना, सबसे बडा रुपया, पैशाच्या याच्यातच गोष्टी होणार. म्हणजे उद्या वर्ल्ड वॉर ही सिच्युएशन नाही, इथं सगळं जे वॉर होणार ते व्यापारावरून होणार, ट्रेडवरून होणार. तर तो इथला फार महत्त्वाचा आस्पेक्ट आहे आणि तो तुम्ही थोडा लक्षात घेऊन मग त्या अनुषंगाने ते लिहिणं गरजेचं आहे. सो क्वाड बऱ्याचदा आपण चर्चेत घेतलेला आहे. त्याच्यामुळे नाही, शेवटचा जो प्रश्न आहे बघा, तो बायलॅटरल जे काही रिलेशन्स असतात, तर याच्यामध्ये जो आहे इंडो US डिफेन्स डील जे आहे आणि इंडो रशियन डिफेन्स डील जे आहे, तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचं लगेच S-400 आपल्याला आठवलं पाहिजे. मग याच्यामध्ये जे आहेत की कुठले कुठले हेलिकॉप्टर आहे, चिनूक आहे, अपाचे आहे, आणि मग याच्यातून जो काही इश्यू होतो की एकीकडं S-400 रशियाने भारताला देऊ नये असं अमेरिकेला का वाटतं, अमेरिका का विरोध करतो, त्याच्यानंतर जे काही डिफेन्सचे करार आहेत जे वेगवेगळे कॉमकासा वगैरे, तर ते आणि रशियाबरोबर होणारे करार जे आहे, मग ते कसे एकमेकांशी डील करणार आहे, लॉजिस्टिक सपोर्ट तुम्हाला कसा मिळेल, तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअरिंग कसं होणार. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इथं डिस्कस होणं, की त्यांची नावं प्रॉपरली येणं ते गरजेचं आहे. शेवटी बघा, हा जो पेपर आहे या पेपरमध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या स्पेसिफिक तुम्हाला विचारलेल्या आहेत. म्हणजे ज्याला आपण खूप जनरल नाही, हा पेपर स्पेसिफिक जास्त आहे रादर दॅन जनरल. टिपिकल त्याने विचारलेलं आहे. कुठलीही गोष्ट घ्या, क्वाड विचारतं, त्याच्यानंतर इंडिया US डिफेन्स डील किंवा रशिया इंडिया डिफेन्स डील आहे, ते स्पेसिफिक असणं फार गरजेचं आहे. GS2च्या बाबतीत एकंदर हा पेपर बघता. पण याच्यामध्ये जर तुम्ही याला करंट बेस्ड जर चांगल्या पद्धतीने डील केलं तर ऑब्वियसली तुम्ही खूप स्पेसिफिक याच्यामध्ये होता आणि तुमची उत्तरं जातात. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या पेपरमध्ये वारंवार त्यांनी म्हटलेलं आहे की विथ एक्झाम्पल, तर ते एक्झाम्पल्स तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने देता आले पाहिजे, सो दॅट वर्षभर आपण जे काही न्यूजपेपर वाचत असतो रेग्युलर, तर त्याच्यात येणारे महत्त्वाचे एक्झाम्पल्स तुम्ही कलेक्ट केले पाहिजेत. ते एक्झाम्पल्स आपल्यासाठी हेल्पफुल राहतात की ज्यावेळेस आपण बोलतोय, आपण उत्तर देतोय, तर ते एक्झाम्पल्स तिथं असले तर त्या अनुषंगाने त्या उत्तराचं जे वेटेज आहे ते खूप चांगल्या पद्धतीने तयार होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही GS2 तयार करा की जिच्यामध्ये स्पेसिफिकेशन येईल, कॉन्स्टिट्यूशनल जे काही गोष्टी आहेत बेसिक आहेत ते परफेक्ट असलं पाहिजेत, जगाशी त्याचं कंपॅरिझन जे काही आहे. सो याच्याकरता मी तुम्हाला सांगेल की राज्यसभा TVचे जे डिबेट्स आहेत ते खूप चांगले करा, जे काही पेपरचे एडिटोरियल आहेत तेही खूप चांगल्या पद्धतीने वर्क करा, सो दॅट तुम्हाला कधीही कुठला प्रॉब्लेम याच्यामध्ये येणार नाही. आणि योजनासारखे मॅगझिन आहे, तर तिच्यामध्ये जर कुठले टिपिकल सिलेबस ओरिएंटेड टॉपिक आलेत तर तेही तुम्ही बघितले पाहिजेत. सो अशा पद्धतीने आपण GS3 GS4चं ही ॲनालिसिस बघूयात येत्या काळामध्ये. सो स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा, स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.